हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आर्थिक समस्येमुळे दुखी असाल तर या गोष्टी 100% तुमच्या घरात असतील. आजच घराबाहेर काढा. समस्या संपतील. दररोज घरामध्ये पैशावरून वाद होत असतात. आर्थिक लाभ आणि नुकसानच जास्त असे होत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक गोष्टींनी प्रवेश केला आहे. ती काढून टाकण्यासाठी आपण उपाय काय आहे ते पाहू. वास्तुदोषामुळे आपल्यावर अनेकदा अशा गोष्टी सहन करायची वेळ येते. वास्तुदोषामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा परिणाम होत असतो. त्यासाठी उपाय पाहू. आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ नीटनेटका कुठेही तुटलेला नसावा. अमावस्या पौर्णिमेला आपल्याला उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. रोज दिवे लागते वेळी दिवा लावायचा आहे. पेंटनी तुम्ही स्वस्ती किंवा गोपद्मही उंबऱ्यावर काढू शकता. त्यामुळे देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात. यामुळे घरावर देवाचे वलय तयार होते. वाईट दोष निघून जातात. आर्थिक काही आपल्या अडचणी असेल तर त्याही निघून जातात. लक्ष्मीचे पावलेही तुम्ही तुमच्या उंबऱ्यावर लावू शकता. भिंतीवर कुंकाने शुभ आणि लाभ लिहायचे आहे. हे आपल्या गणपती बाप्पांच्या मुलांचे नाव आहेत. त्यामुळे घरात वाईट शक्ती व सकारात्मक वातावरण तयार होते व वाईट दोष हे निघून जातात. उत्तर आणि पूर्व दिशेला एका डब्बीत तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. त्यात कापूर ठेवायचा आहे. असे ठेवल्याने घरातील नकारात्मक नाहीशी होते व उत्तर पूर्व दिशेला कोणतेही आडगळीचे सामान ठेवू नये. जुन्या आडगळीच्या वस्तू तुम्ही जास्त घरात साचून ठेवल्यास त्या तुम्हाला दोष लागतात. म्हणजेच तुमच्यावर ओझे तयार होते. म्हणजेच कर्ज, तुमचे काम होत नाही, कामात अडचणी येतात, अशा ओझे होतात. त्यामुळे ते सामान कुणाला देऊन टाकावे किंवा विसर्जन करावे. असे केल्याने घरात सुख शांती सकारात्मकता वाढते व घरावर किरकिर होणार नाही. घरात पूजापाठ करत जावे, मंत्र जाप करत जावे. जाप करण्याने घरात चांगले स्पंदने मिळतात व घर प्रसन्न राहते. ह्याने वास्तुपुरुष आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व आसनावर बसूनच जप करायचा आहे. तुमच्या बेडरूममध्ये जर देवघर असेल तर ते तुम्ही किचनमध्ये मांडा, पण बेडरूममध्ये नको. उत्तर आणि पूर्व दिशेला खिडकी असेल तर ती कधीही बंद ठेवू नका. ती थोडा वेळ तरी उघडी ठेवा. त्यामधून सूर्यप्रकाश येतो. त्याबरोबर सूर्यनारायणाची किरणं घरात प्रवेश करतात. याने आपलं घर असं उजळून निघते व आर्थिक स्पंदने मिळतात व समस्या कमी होतात. तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.